आणि देन आज आपण बनवणार आहोत उपीट. आम्ही याला उपीट म्हणतो, कधी उपमा म्हणत असाल काय म्हणत असून. त्यासाठी लागणार आहे रवा, कांदा, मिरची, उडदाची डाळ, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल. हे तेल मी लाकडी घाण्याचं तेल आणलेलं आहे. त्यासाठी लागणार आहे मोहरी, जिरे फोडणीसाठी आणि हळद. कढई तापलेली आहे. रवा आपण छान भाजून घेऊ. रवा भाजताना थोडंसं तुपाचा वापर करायचा, जेणेकरून रवा खमंग भाजला जाईल. रवा छान एकसारखा भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. मंडळी बघू शकता, रवा छान असा गोल्डन ब्राऊन भाजला गेलाय. वास सुद्धा येते, त्याचा अर्थ तो छान भाजला गेलाय. जिथे आपण तयारी करून घेतली आहे चॉपिंगची, लागणारं साहित्य आणि मीठ. उपम्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. गरम पाणी करून घ्यायचंय साईडला. आता आपण यातला रवा काढून घेतलाय. यामध्ये टाकूयात सर्वप्रथम तेल. तेल छान गरम होऊ द्या. शेंगदाणे टाकायचे होते आणि शेंगदाणे नसल्यामुळे आपण काजू सापते त्याऐवजी तुम्ही टाकू शकता काजू, किशमिश. काजू आणि उडदाची डाळ पण आपल्याला फ्राय करून घ्यायची. छान कडक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या आणि लगेच काढून घ्या. ठीक आहे, आता बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे डाळीचा बी. आपण हे काढून घेतलं रव्यामध्ये. हे बघा, असं काढून घ्यायचंय. आता आपण फोडणी लिहूया. फोडणीसाठी सगळ्यात पहिला आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी थोडी जास्त मला आवडते. मोहरी छान तडतडली की आपण लगेच त्यामध्ये कढीपत्ता झालं की आणि लगेच त्यामध्ये जाणार आहे कांदा. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. परततात त्याला त्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन होत चाललाय कांदा. कांदा परतायला थोडा वेळ लागू शकतो, पण वेळ लागू द्या, पेशन्स ठेवा. कांदा छान परतला परत त्याला छान चव येणार आहे. पिंक कलर तो झालाय. आता त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केली आणि छान परतून घ्यायचे. टोमॅटो जास्त शिजू नाही द्यायचे, ते अख्खेच राहिले पाहिजे. त्यामुळे आपण टोमॅटो लास्टला टाकून फक्त थोडंसं हलवून घ्यायचे. त्यामध्ये लगेच आपण ॲड करणार आहोत आपलं भाजून घेतलेला रवा. आता बघा, रवा टाकल्यानंतर हे सगळं असं एकजीव करून घेऊया. रवा ऑलरेडी भाजून घेतले, त्यामुळे जास्त परतायची गरज नाहीये. आमच्याकडे याला उपीट म्हणतात, कोणी उपमा म्हणतं. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून. आता बघा, आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाणी तुम्हाला किती पातळ हवंय, किती भिजत हवंय त्यानुसार घ्यायचं. पण थोडंसं मऊ होण्यासाठी जास्त पाणी वापरलं. हे पातळ दिसतंय, खूप घट्ट होणार आहे. याला थोडंसं आपण चेक करू आणि झाकून ठेवू. आता यावर अजून एक चमचा आपण तूप टाकणार आहोत, जेणेकरून उपीट छान असं लुसलुशीत आणि मऊ होईल. थोडंसं मिक्स करूया आणि याला झाकण लावून 1-2 मिनिटं वाफ देऊयात. आता 2 मिनिटं झालेली आहे. 2 मिनिटांनी आपण उघडून बघू. वा,
बघू शकता छान असा मोकळा उपमा पीठ टेबल तयार झाले. तर घेऊयात प्लेटमध्ये खायला. प्लेट आपण छान प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त प्लेटमध्ये काढून घेतल्या. त्यावरती आपण थोडी शेव टाकूयात. आणि हा झाला आपला हॉटेल मधल्यासारखा एकदम छान. या मंडळी खायला. एन्जॉय.